हेल्लो सुपर लर्नर, आजच्या या लेक्चरमध्ये आपण क्लास 10th मराठी बघणार आहोत. तर मराठीचा अभ्यास कसा करावा जेणेकरून आपल्याला त्या विषयामध्ये जास्तीत जास्त गुण 90 पेक्षा जास्त मार्क्स कशा पद्धतीने मिळतील याची आपण स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघणार आहोत. जसे की तुम्हाला स्क्रीनवर दिसलं असेल किंवा थंबनेलवर दिसलं असेल, इथे एक 10वीची मार्कशीट आहे बघा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आणि त्यावर तुम्हाला माझं नाव पण दिसलं असेल, राऊत शुभम पांडुरंग. तर त्यामध्ये तुम्ही पहिलं बघा मराठी. मराठी या विषयामध्ये मला 100 अंकापैकी 91 अंक मला प्राप्त झाले होते. म्हणजे 100 गुणांपैकी 91 गुण मला प्राप्त झाले होते. त्यामुळे आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मराठी या विषयाची स्ट्रॅटेजी. कारण आपल्याला माहित आहे प्रत्येक विषय हा 100 गुणांचा आहे आणि प्रत्येक विषय मिळून आपली मार्कशीट बनणार आहे, आपले ओव्हरऑल पर्सेंटेज बनणार आहे. त्यामुळे कोणताच विषय कमी लेखायचा नाही, सर्व विषयाला सेम वेटेज द्यायचं. मुलांचं काय होतं आपल्या महाराष्ट्रातल्या, ते काय करतात एकदम कोर सब्जेक्ट म्हणजे मुख्य सब्जेक्ट जसं की मॅथ, सायन्स, इंग्लिश या 3 विषयाला खूप लक्ष देतात. परंतु मराठी आणि हिंदी सारखे विषय जास्त मार्क देत असूनही त्यांना कमी वेळ दिल्यामुळे त्यांचे सुद्धा याच्यातले मार्क कमी होतात. त्यामुळे अशी एक स्ट्रॅटेजी हवी आपल्याला की 3-4 महिन्यात जरी मराठीचा अभ्यास केला तर कशा पद्धतीने आपल्याला 91 मार्क्स घेता येईल या मराठी विषयामध्ये आणि जेणेकरून आपले ओव्हरऑल पर्सेंटेज जे आहे काय होईल, थोडे हाय होईल. कोणत्या विषयामुळे? मराठी आणि हिंदी. त्यामुळे याच्यावर पण आपल्याला वर्षभर लक्ष द्यायचे आहे. तर चला आपण बघूया कशा पद्धतीने मराठी या विषयात 100 पैकी 90 मार्क्स घेता येईल. जसं की तुम्हाला माहित आहे माझं नाव शुभम राऊत आहे आणि मी गेल्या काही दिवसापासून या चॅनलवर तुमच्यासाठी बहुत सारा कंटेंट, बहुत सारे विषय तुम्हाला मी शिकवत आहे. खूप सारे विषय तुम्हाला मी शिकवत आहे, ज्यामध्ये आपल्याला मराठी आजपासून स्टार्ट केलेला आहे. इंग्लिश सुद्धा 10वीचं आणि 12वीचं ग्रामर चालू झालेलं आहे, ज्यामध्ये आपण मॉडेल्स शिकत आहोत. त्याचबरोबर अर्थशास्त्र मराठी मीडियम मध्ये आणि इकॉनॉमिक्स इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा आपल्या ओव्हरऑल चॅनलवर कंटेंट अपलोड होत आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघूया की मराठीचा अभ्यास कसा करावा. मला खूप सारे, मी जेव्हा 10वीत असताना व्हिडिओ बघायचो त्याच्या खाली कमेंट्स असायचा की सर मराठीचा अभ्यास कसा करावा, मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यावे, मराठी विषयात कमी मार्क्स मिळतं. तर त्यांचे कारण काय आहेत, मराठी विषयात कमी मार्क पडण्याचं कारण काय आहेत की मुलं मराठी विषयाला लाईटली घेतात, लँग्वेजला लाईटली घेतात की चला होऊन जातं, 5 दिवसात केला तरी मराठीचा अभ्यास होतो. परंतु हे शक्य नाही. 5 दिवसात मराठीचा अभ्यास होणे शक्य नाही. त्याला कमीत कमी 1 महिना द्यावा लागतो. कारण की मराठी विषयामध्ये पोएम्स असतात, चॅप्टर्स असतात, त्याचं विश्लेषण, कवितेचं म्हणजे पोएम्स म्हणजे कविता, त्या कवितेचं रसग्रहण शिकावं लागतं. प्रत्येक कवितेचं रसग्रहण पाठ करावं लागतं, कवी पाठ करावं लागतं, लेखक पाठ करावं लागतं. त्याचबरोबर स्थूल वाचन राहत असतं, काही व्याकरण, त्याचबरोबर पत्रलेखन, त्याचबरोबर जाहिरात, बातमी लेखन, कथा लेखन आणि आखरी निबंध. एवढ्या साऱ्या विषयाचा, एवढे सारे टॉपिक्सचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि ह्या सर्व टॉपिक्सवर स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या SR ट्युटोरियल या चॅनलवर अपलोड होईल. त्यामुळे या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील, लवकरात लवकर पोहोचतील. तर सुरुवातीला आपण बघूया की मराठीचा अभ्यास कसा करावा 95+ मार्क्स येण्यासाठी. स्टॉपर स्ट्रॅटेजी बघूया. पहिला प्रश्न आहे की हाऊ टू स्कोर 90+ मार्क्स इन बोर्ड एक्झाम. 95 पेक्षा जास्तीत जास्त मार्क्स मराठी विषयात कसे घ्यावे बोर्डाच्या पेपरमध्ये. हाऊ टू स्टार्ट क्लास 10th प्रिपरेशन, ही आम्ही कशा प्रकारे क्लास 10चा अभ्यास चालू करावा हे सुद्धा आपण याच्यावर डिस्कशन करणार आहोत. आणि तिसरा प्रश्न आपण ह्या याच्यात घेणार आहोत की विच स्टडी मटेरियल टॉपर रेफर, की जे टॉपर येतात ते कोणकोणतं स्टडी मटेरियल यूज करतात ते सुद्धा आपण या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर मेनली 3 प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल की हाऊ टू स्कोर 95 मार्क्स इन मराठी इन बोर्ड एक्झाम, सेकंड हाऊ टू स्टार्ट क्लास 10 प्रिपरेशन आणि विच स्टडी मटेरियल रेफर टॉपर, ते सुद्धा आपण बघणार आहोत. जसं की तुम्हाला माझं नाव माहित आहे, शुभम राऊत आहे आणि आपण सुरू करूया आपल्या या व्हिडिओ लेक्चरला. सुरुवातीला आपण बघूया
की आपल्याला जे बोर्डात येणारी कृतीपत्रिका आहे तिचं स्वरूप कसं असतं. तर हे बघू शकता आपण, कृतीपत्रिकेचं मी पहिलं पेज लावलेलं आहे, हे 2019 चे आहे. माझ्याकडे लगभग 5 इयर्सचे पेपर्स आहे, 19, 20, त्याचबरोबर 22, 23 आणि 24 अशा प्रकारे 5 एक्झामचे 5 पेपर आहे. तर ते सुद्धा आपण जानेवारी महिन्यात येणारा जो पेपर राहील तुमचा 2025 चा बोर्ड, त्यावेळेस आपण सॉल्व्ह करून घेऊ, टेस्ट सिरीज लावू आणि ते सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करूया प्रत्येक विषयाचे 5-5 पेपर. तर हे मी लावलेलं आहे 2019 चा. त्यावेळेस एकूण गुण 100 राहायचे, परंतु त्याच्यानंतर मग आलेला आहे, तो आलेला आहे 80 पॅटर्न, 80 नंबरचा पॅटर्न आलेला आहे. आता 80 मार्काचा राहतो, त्यावेळेस 100 मार्काचा पेपर होता. त्याचबरोबर मराठी ही आपली काय आहे, प्रथम भाषा आहे. आपण प्रथम भाषेचा दर्जा मराठीला दिलेला आहे, कारण आपण महाराष्ट्रीयन आहोत. 3 तासाचा हा पेपर राहतो ओव्हरऑल. इथे आपल्याला सीट नंबर भरायचा असतो. इथे पेजेस दिलेले आहे, 16 पेजेस आहे म्हणून. त्याचबरोबर कृतीपत्रिकेत काही सूचना देखील दिलेल्या असतात, ते आपण सूचना घरून वाचून जायच्या, जेणेकरून आपल्याला बोर्डात जास्तीत जास्त टाइम वाचवता येईल. कारण की सूचना वाचण्यात वेळ घालवायचं काम राहणार नाही. सूचना प्रत्येक पेपरमध्ये सारख्याच असतात, त्यामुळे सूचना घरून वाचून जायच्या. आता बघूया आपल्याला की विचारणारी कृतीपत्रिका, विचारणारी जे पेपर्स असतात त्याचा आराखडा काय, पेपर पॅटर्न काय, कृतीपत्रिकेचा आराखडा, की पेपर कशा स्वरूपात येईल आपल्याला. तर पेपर एकूण आपल्याला 5 विभागामध्ये येईल. पहिला विभाग राहील गद्य, गद्य म्हणजे पाठावर आधारित प्रश्न राहील पहिल्या विभागात. दुसरा विभाग राहील आपल्याला पद्य, त्यामध्ये कवितेवर आधारित प्रश्न राहील. तिसरा विभाग राहील आपल्याला स्थूल वाचन, तिसरा विभाग आपल्याला स्थूल वाचन येईल. कोणचा, स्थूल वाचन. तिसरा विभाग स्थूल वाचन. चौथा विभाग राहील भाषा अभ्यास आणि 5वा विभाग आहे आपला, तो आहे उपयोजित लेखन. अशा 5 विभागामध्ये आपला ओव्हरऑल 80 मार्काचा पेपर काय राहील, डिवायडेड राहील. तर चला बघूया आपण पेपर पॅटर्न, ज्याला आपण कृतीपत्रिकेचा आराखडा मराठीत म्हणत असतो. तर पहिला विभाग जो आहे आपल्याला गद्य, गद्य म्हणजे पाठ राहील, त्यामध्ये पॅराग्राफ दिलेला राहील. इकडे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर मी तुम्हाला, आणि त्या पठित उतार्याच्या आधारे जो आता तुम्हाला स्क्रीनवर दिसला आहे उतारा, तशा प्रकारचा उतारा तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये देण्यात येईल. विभाग 1 मध्ये पहिल्या प्रश्नात अ मध्ये एक उतारा देण्यात येईल आणि त्या उतार्यावर पहिली कृती राहील आकलन कृती. आकलन कृती म्हणजे काय काय येऊ शकतं, तर रिकाम्या जागा पूर्ण करा, किंवा एखादी डायग्राम दिलेली असेल चौकोन, त्यातील शब्द लिहा. अशा प्रकारच्या 2 कृती देण्यात येईल आपल्याला 2-2 गुणांसाठी 2 कृती. नंतर स्वमत, स्वमत या कृतीमध्ये आपल्याला स्वमत लिहायचं आहे. जसं की आमच्या वेळेस आलं होतं की लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दात करा, हे स्वमत आलं होतं. मग त्यामध्ये आपल्याला आपल्या मतानं लेखकाच्या आजीचं वर्णन करायचं आहे. तर या स्वमताचं एकतर उत्तर पाठाच्या आधारे लिहायचं असतं, किंवा कोणतं स्वमत हे कम्प्लिटली आपल्या मतावर बेस असतं. तर हे जे स्वमत आलं होतं लेखकाच्या आजीचे वर्णन करा, तर ते पाठाच्या आधारावर लिहायचं होतं की आजी कशी होती, आजीचे दात कसे होते, त्याचबरोबर आजी कोणतं लुगडं नेसायची, कोणत्या कलरचं नेसायची, आजीचं केसाचा रंग कसा होता, हे सगळं वर्णन आपल्याला या स्वमत मध्ये करायचं होतं. आणि अशा प्रकारे प्रश्न 1 मधला जो अ असणार आहे तो एक पठित उतारा देण्यात येईल. त्या उतार्यावर पहिली कृती विचारण आकलन कृती 2 गुणांसाठी, दुसरी आकलन कृती राहील 2 गुणांसाठी, तिसरं कृती जे आहे ते राहील स्वमत, ते आहे 3 गुणांसाठी. एकूण गुण झालेले आपले 2 2 4 आणि 3 7 गुणांसाठी पहिला प्रश्न अ राहील. दुसरा प्रश्न आहे आ, त्यामध्ये सुद्धा एक उतारा दिला जाईल जो आपला पठित उतारा राहील, जे आपण पाठामध्ये वाचलेला उतारा एक अजून उतारा येईल, त्यामध्ये सुद्धा आकलन कृती दिल्या जातील. नावे लिहा सारखे प्रश्न येईल, किंवा चुकी बरोबर सारखे आकलन कृतीत प्रश्न येईल. हे झाले 2 आकलन कृती. त्याचबरोबर याच्यात सुद्धा स्वमत विचारले जातील. ओके, याच्यात सुद्धा काय येईल, स्वमत येणार आहे. ओके, स्वमत, याच्यात सुद्धा स्वमत येईल. स्वमत म्हणजे काय, स्वतःचं मत मांडणे. तर बघू शकतो आपण 2022 च्या एक्झाम मध्ये कोणतं स्वमत आलं दुसऱ्या याच्यावर, त्यात आलं की प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. की प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, प्रत्येकामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, त्याबाबतचा तुमचे विचार काय आहेत ते मांडायचे होते या स्वमतामध्ये. तर त्यावर आपण आपले मत मांडू शकतो. पाठाचा आधार घ्यायचा आणि आपले मत लिहत जायचे. 3 मार्काचा प्रश्न आहे, कमीत कमी 6 ओळीत हा लिहिला गेला पाहिजे. ओके, हे झाले 2. आपल्याला याला पण 7 मार्क, 7 आणि 7 14 मार्क झालं. प्रश्न क्रमांक 1 अ आणि आ मिळून 14 मार्क. नंतर येते अपठित गद्यांश. आता अपठित उतारा येईल 1,
एक दोन पठित आलेले आहेत म्हणजे दोन पुस्तकातून आले आणि एक पुस्तकाच्या बाहेरचा ज्यामध्ये अपठित गद्यांशी जो की आपण कुठेच वाचलेला नसेल असा उतारा आपल्याला पेपरमध्ये एक उतारा येईल. त्यावर 4 मार्काच्या कृती येईल. त्यामध्ये एक आकलन कृती आणि दुसरी सुद्धा आकलन कृती ज्यामध्ये बॉक्सेस दिले जाईल ते पूर्ण करायचे राहील किंवा नावे लिहा किंवा चौकटी पूर्ण करा असे प्रश्न विचारले जातील. हे झाले 4 गुणांसाठी. वरचे 7 7 14 मार्क आणि 4 14 आणि 4 18 मार्काचा. हे झाला आपला पहिला प्रश्न. पहिला विभाग. विभाग 1 गद्य. आता विभाग 2 बघूया आपण पद्य ज्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातीलच कविता विचारल्या जातील. तर आता कविता कोणत्या कोणत्या कशा कशा विचारल्या जातील ते सुद्धा आपण बघूया. तर पहिली कविता विचारली जाईल प्रश्न क्रमांक 2 अ साठी ज्यामध्ये एक आकलन कृती राहील. ओके 2 गुणांसाठी. दुसरी ही आकलन कृती विचारल्या जातील 2 गुणांसाठी. सरळ अर्थ विचारले जातील. सरळ अर्थामध्ये काय विचारले जातील तर एखाद्या 4-5 ओळी दिल्या जातील. त्या ओळीमधील अर्थ काय आहे, भावार्थ काय आहे, उच्चार्थ काय आहे, वाच्यार्थ काय ते आपल्याला उलगडून दाखवायचं असेल. 2 गुणांसाठी 4 ओळीमध्ये अर्थ लिहायचा असेल. नंतर काव्य सौंदर्य. तर काव्य सौंदर्यामध्ये 4 ओळी दिल्या जातील त्याचा विचार सौंदर्य स्पष्ट करा, भाव सौंदर्य स्पष्ट करा किंवा अर्थ सौंदर्य स्पष्ट करा असा प्रश्न दिला जातील. त्यातला आ प्रश्न येतो कवितेवरच की मुद्द्याच्या आधारे कृती करा. तर 2 कविता दिल्या जातील यामध्ये. 2 पैकी एका कवितेचे हे सर्व मुद्दे घेऊन आपल्याला वर्णन करायचं असेल. तर इथे एक वस्तू कविता आली आहे, दुसरं भरत वाक्य ही कविता आली आहे. तर पहिला प्रश्न आहे की प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहे किंवा कवयित्री कोण आहे ते लिहायला लागेल. नंतर कवितेचा विषय काय आहे ते लिहायला लागेल. तिसरा जो प्रश्न आहे कवितेचा काव्यसंग्रह कोणता तो लिहायचा. चौथ्या प्रश्नात कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव. 5वा प्रश्न कवितेतून व्यक्त होणारा विचार आणि कविता आवडण्याची व ना आवडण्याची कारणे. हे सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत 4 गुणांसाठी. ओके. नंतर एक प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई. आपण अ बघितला ज्यामध्ये आकलन कृती आणि काव्य सौंदर्य सरळ अर्थ बघितलं. आ मध्ये 2 कवितापैकी एका कवितेचं मुद्द्याच्या आधारे उत्तर लिहायचे आहे. आणि तिसरा जो ई प्रश्न आहे त्या ई प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे कवितेचं रसग्रहण करायचं आहे. आता ज्या काही कविता अ आणि आ साठी विचारल्या गेली आहे त्यापैकी सोडून उरलेल्या कवितेचं एक कविता देऊन त्याचं रसग्रहण करायचं आहे. तर हे झालं आपल्या पद्य विभाग. तिसरा विभाग आहे स्थूल वाचन. स्थूल वाचन आपल्याला 2 किंवा 3 आपल्याला आय थिंक 2 स्थूल वाचन दिलेले होते आमच्या वेळेस. कारण आमच्या वेळेस रिड्यूस सिलेबस होता त्यामुळे 2च स्थूल वाचन होते आम्हाला. आता आय थिंक 3 किंवा 4 असेल स्थूल वाचन. तर स्थूल वाचनचे जे पाठ आहे ते चांगल्या प्रकारे वाचायचे आणि त्या पाठामागे जे स्वाध्यायामध्ये स्वमत आणि अभिव्यक्तीचे प्रश्न आहे त्याचे उत्तर पाठ करायचे. कारण त्यातीलच आपल्याला 2 प्रश्न तरी रिपीट होतात किंवा PYQ जेव्हा सोडवसान तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आम्ही जे पाठामागचे स्वमत किंवा अभिव्यक्ती पाठ केले होते त्यातीलच तुम्हाला दिसेल. यामध्ये 3 प्रश्न विचारले जातील 3-3 गुणाचे. ओके 3-3 गुणाचे 3 प्रश्न विचारले जातील आणि 3 प्रश्नापैकी 2च प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. 3 प्रश्न 3 गुणांचे विचारले जातील 3-3 गुणांचे म्हणजे 9 गुणाचे प्रश्न विचारले जातील परंतु 2 सोडवायचे आहे म्हणजे 6 गुण मिळणार आहे. 3 पैकी 2 सोडवायची आहे कृती आणि प्रत्येकी 3 गुणाला असल्यामुळे 6 गुणांची ही कृती असणार आहे स्थूल वाचन. पुढे आहे आपल्याला विभाग 4 भाषाचा अभ्यास. भाषा अभ्यास म्हणजे व्याकरणावर आधारित कृती विचारल्या जातील. भाषा अभ्यास मध्ये व्याकरणावर आधारित कृती विचारल्या जातील की आपल्याला 10वीच्या एक्झाम मध्ये कोणकोणते व्याकरणाचे टॉपिक आहे. तर पहिलं समास. समास शिकायचा आहे. समासामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, तत्पुरुष समासाचे 3 प्रकार, नंतर वैकल्पिक समास द्वंद्व समास त्या द्वंद्व समासाचे 3 प्रकार, नंतर बहुव्रीही समास अशा समासाचे प्रकार शिकायचे आहेत. शब्दसिद्धी शिकायची आहे. वाक्यप्रचार जे की पुस्तकाच्या मागे दिलेले आहे त्याच्यातूनच येणार वाक्यप्रचार. आ आहे आपल्याला हे झालं अ मध्ये 3 टॉपिक. आ व्याकरण मध्ये एक शब्द संपत्ती त्यातील पहिला आहे की शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. तर याचं मी लिस्ट तुम्हाला बोर्ड एक्झाम जवळ येताना देणारच आहे की एकूण शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. जसं की केलेला उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेला उपकार विसरणारा कृतज्ञ अशा प्रकारे शब्द समूहासाठी एक शब्द लिहायचा असेल. समानार्थी शब्द ज्याला आपण पर्यायवाची शब्द सुद्धा म्हणतो. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्याचबरोबर शब्दापासून 2 शब्द तयार करा.
तर हा नवीन प्रश्न प्रकार आहे. शब्दापासून एक शब्द दिला जातील, जसे की शुभम दिला जातील शब्द, त्यापासून तुम्हाला 2 असे शब्द बनवायचे आहे, अर्थपूर्ण असणारे 2 शब्द तयार करायचे आहे. तिसरा प्रश्न ओके झाले, दोन प्रश्न डिस्कस केले. हा मधले पहिला झाला. दुसरा प्रश्न आहे की लेखन नियमानुसार लेखन, 4 शब्द दिले जातील, त्यातील एक शुद्ध शब्द लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखायचा आहे. नंतर विराम चिन्हे, त्याचं नाव लिहा आणि पारिभाषिक शब्द जे की पुस्तकाच्या मागचेच पारिभाषिक शब्द पाठ करून ठेवायचे आहे. हे झालं आपलं व्याकरण. विभाग 5 आहे उपयोजित लेखनाचा. तर उपयोजित लेखन मध्ये प्रश्न क्रमांक 5 त्यातील अ आहे, एकतर पत्रलेखन करा किंवा सारांश लेखन करा. तर मी तुम्हाला सांगेल पत्रलेखन करा. दुसरा आहे आ, त्यातील कोणतेही 2च कृती सोडवायच्या आहे, एकतर जाहिरात लेखन करा, बातमी लेखन करा किंवा कथा लेखन करा. मी सजेस्ट करेन जाहिरात लेखन आणि कथा लेखन, कारण कथा लेखन आपण अगदी 5वी पासून करत आलेलो आहोत. आणि आखरीचा जो याच्यातला प्रश्न आहे उपयोजित मराठीमधील किंवा उपयोजित लेखनामधील अ आहे पत्रलेखन किंवा सारांश लेखन, आ आहे जाहिरात, कथा आणि ई प्रश्न आहे आपला निबंध लेखन. तर 3 निबंधापैकी कोणताही एक निबंध सोडवायचा आहे, एकतर प्रसंग लेखनावर लिहा किंवा आत्मकथन लेखन करा किंवा वैचारिक निबंध लिहा. अशा प्रकारे असणार आहे आपला पेपरचा फॉर्मॅट. ओके, हे झाला पेपरचा फॉर्मॅट. आता अभ्यास कसा करायचा, तर सुरुवातीला आपण पहिलं बघितलं की एक आपल्याला पठित गद्य येणार आहे, एक आपल्याला पठित गद्य येणार आहे. तर सुरुवातीला जेवढे काही धडे आहेत आपल्या ओव्हरऑल महाराष्ट्र टेक्स्ट बुक मध्ये ते वाचायचे, त्यातले जे कठीण शब्द आहे त्याचा अर्थ बघायचा, किंवा नवनीतची ज्याच्याकडे डायजेस्ट असेल त्या डायजेस्ट मध्ये सुद्धा दिलेले असतात, किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा डे बाय डे एक एक चॅप्टर घेतला जाईल. ओके, त्यामध्ये कठीण शब्दार्थ, त्याचे अर्थ, त्याचबरोबर वाक्यप्रचाराचे अर्थ हे सुद्धा दिले जातील. हे पहिलं काम करायचं आहे की चॅप्टर रीड करताना त्यातले वाक्यप्रचार आणि शब्दांचे अर्थ बघायचे आहेत. दुसरं काम करायचं आपल्याला ते वाचता वाचता की त्याच्या मागचे जे धड्याच्या मागचे जे स्वाध्याय असतात ते सुद्धा आपल्याला कंप्लीट करायचे. स्वमत हा असा प्रश्न आहे की काही स्टुडंटला लिहिता येत नाही, यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ येणारच आहे कसा लिहायचं. पण जे कोणी आता या व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी आहे हा प्रश्न की स्वमतचा प्रश्न कसा अटेम्प्ट करायचा. तर स्वमत एकतर मी सांगितलं, एकतर पाठाच्या आधारावर येतात किंवा कम्प्लिटली स्वतःचं मत येतात. तर पाठाच्या जर आधारावर आलं तर उतार्यामध्ये त्याचं उत्तर थोडंफार असेल आणि थोडंफार आपल्या मताने पाठ वाचल्यावर आपल्याला क्लिअरच होतो. जसे की लेखकाच्या आजीचे वर्णन, तर आपल्याला पाठ वाचल्यावर तिचं वर्णन लक्षात येतं आणि काहीसं आपल्याला उतार्यामध्ये सुद्धा तिचं वर्णन मिळतं. याच्या माध्यमातून आपल्याला फक्त 6 ओळी लिहायच्या आहेत, 3 मार्कासाठी 6 ओळी लिहायचं आहे. ओके, हे झाला स्वमताचा प्रश्न. स्वमतामध्ये तुम्ही चारोळ्या वापरू शकतात, एखादी कोटेशन, एखादी म्हण हे आपण त्यामध्ये टाकू शकतो. कोटेशन म्हणजे काय, तर मोठे मोठे व्यक्ती जे म्हणून गेलेले आहेत त्यांचं वाक्य टाकू शकतो आपण. दुसरा सुद्धा आपल्याला एक येणार आहे पठित उतारा. पहिला झाला, आता दुसऱ्यामध्ये सुद्धा तसंच करायचं आपल्याला. सगळे पाठ वाचता वाचता त्याचे कठीण शब्द काय आहेत, त्यातले स्वाध्याय सगळं सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आता अपठित साठी काय करायचं, तर अपठित आपल्याला माहित नसतं कोणचा येणार आहे. तर त्यासाठी एकच उपाय आहे की एक्झाम मध्ये जेव्हा पेपर चालू होतो तर त्याला 4 गुण आहे, तर 4 गुणासाठी आपण त्याला जास्तीत जास्त 20 मिनिटं द्यायचे. किती, 20 मिनिटं. कारण तुम्ही जर पत्रलेखन करत नसाल तर याच अपठित उतार्याची तुम्हाला सारांश लेखन सुद्धा करावं लागते, समरी रायटिंग सुद्धा करावं लागतं. त्यामुळे जे पत्रलेखन करणार आहेत ते सुद्धा याला 10 मिनिटं देऊ शकतात, जे पत्रलेखन अटेम्प्ट करणार आहे. आणि ज्याला पत्र नाही लिहायचं आहे, ज्याला समरी रायटिंग लिहायचं आहे, सारांश लेखन करायचं आहे, त्यांनी ह्या अपठित गद्याला 20 मिनिटं द्यायचे. त्यामध्ये पूर्ण जो गद्य दिलेला आहे आपल्याला, जो उतारा दिला आहे त्याला वाचून घ्यायचं, 2 वेळा वाचायचं. जे सारांश लेखन करणार आहे ते 2 वेळा वाचायचं आणि त्याला समजून घ्यायचं की याच्यात नेमकं विचारलं काय आहे, नेमकं सांगण्याचा लेखकाने प्रयत्न काय केला आहे ते समजून घ्यायचं. आणि जे पत्रलेखनच बघणार आहे तर त्यांनी पत्रलेखनसाठी हा जो अपठित उतारा आहे किंवा अपठित गद्य आहे त्याला फक्त किती मिनिटं द्यायचे, तर 10 मिनिटं द्यायचे. ज्यामध्ये पहिलं राहणार आहे आकृती. ओके, आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करा, ज्यामध्ये पहिली आकृती तुम्हाला पटकनच मिळेल आणि दुसरी सुद्धा थोडंसं शोधलं तर मिळून जाईल. त्यामुळे 10 मिनिटात हे दोन्ही आकृत्या कंप्लीट करता येईल. नंतरचा विभाग येतो गद्य विभाग. ओके, गद्य विभाग नंतर येतो गद्य. तर गद्यामध्ये काय करायचे आहे, पहिली आकलन कृती तुम्हाला कवितेतच मिळेल कारण कविता दिलेली असते. दुसरी आकलन कृती सुद्धा कवितेत मिळेल. उरती गोष्ट सरळ अर्थाची.
तर सरळ अर्थासाठी काय करायचं आहे, जेवढे काही आपल्याला कविता दिलेल्या आहे त्याचा डायजेस्टमधून म्हणा किंवा मी जे देईल तुम्हाला शिकवेल त्यामध्ये जे अर्थ सांगेल त्या प्रत्येक कडव्याचा अर्थ तुम्हाला बुकमध्ये लिहायचा आहे आणि त्याला 2 ते 3 वेळा वाचायचा आहे सरळ अर्थ, आणि तोच अर्थ आपल्याला 2 मार्कासाठी याच्यात लिहायचा आहे. काव्य सौंदर्य सुद्धा कसं लिहायचं ते सुद्धा मी व्हिडिओ घेऊन घेणार आहोत. ओके, काव्य सौंदर्य कसं लिहावं, काव्य सौंदर्य. नंतर मुद्द्याच्या आधारे कृती करा, हे सुद्धा आपण कविता वाचता वाचता सगळं बघणार आहोत. आणि रसग्रहण तुम्हाला मी नोट्स, हँड रिटन नोट्स आणि शिकवणार सुद्धा आहे की कसं रसग्रहण करायचं. त्यामध्ये आशय सौंदर्य लिहायला लागतं, काव्य सौंदर्य, आणि तिसरं भाषिक वैशिष्ट्य, याच्या माध्यमातून आपल्याला रसग्रहण करायचं असतं. मग येतो व्याकरण. तर व्याकरणचे व्हिडिओ उद्यापासून आपल्या चॅनलवर सुरू होऊन जाईल. ओके, त्यामध्ये समास शिकवले जाईल, शब्दसिद्धी काय ते शिकवले जाईल, सगळे वाक्यप्रचार, त्याचा अर्थ आणि त्याचा एक एक वाक्यात उपयोग करून दाखवले जाईल. त्याचबरोबर शब्दसमूहासाठी एक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याचेच PYQ म्हणजे बोर्डात कोणकोणते प्रश्न आले ते सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेऊ. लेखन नियमानुसार लेखन, विरामचिन्हे, कोणत्या विरामचिन्हाला काय नाव आहे, आणि पारिभाषिक शब्द सुद्धा डिस्कस करणार आहोत. आणि उपयोजित लेखनामधील पत्र लेखनाचा नमुना घेऊन येईन मी, जाहिरात लेखन कसं करावं, बातमी लेखन कसं करावं, आणि कथा लेखन कसं करावं, आणि आखरी म्हणजे निबंध लेखन ते कसं करावं ते सुद्धा आपण बघणार आहोत. कारण निबंध लेखनाला आपल्याकडे ओव्हरऑल 8 मार्क आहे, तर 8 पैकी 7 मार्क तरी आपल्याला निबंध लेखनात मिळायला पाहिजे. त्यासाठी सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येईन. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि पुढल्या लेक्चरमध्ये आपण एक सॅम्पल पेपर सुद्धा बघूया की कसा पेपर बोर्डात येतो. ओके, आणि सिलेबस सुद्धा ओव्हरलुक करूया. थँक्यू.